हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार, मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार, सूत्रांची माहिती। कुणबी वगळून उर्वरित मराठा 32%, अहवालामध्ये माहिती। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत, तर मागास नसल्याचा 41% लोकांचा अभिप्राय। मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस, मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील, आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगेंचा पुन्हा इशारा। मला मारण्याचा कट, माझ्यावर हल्ला करण्यासाठी मातोश्रीवर बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात, याचा साक्षीदार मीच, पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंच्या चेहऱ्यामागे अनेक मुखवटे, मोदींना 2 वेळा फसवलं, ठाकरेंकडून 2019ला बेईमानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर, मात्र आता उदास हवेली, मातोश्रीतून आता डरकाळीचा नव्हे तर अडण्याचा आवाज येतो, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट, शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप। अजित पवार गटाची नवी वेळ 4:20 रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा 420 असा उल्लेख। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवार गटाच्या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवार यांना उत्तर। भारताचा हवामान उपग्रह इन्सॅट 3DS यशस्वी प्रक्षेपण, श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून सॅटेलाइट लॉन्च। दंगल चित्रपटामधील अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना मोठा धक्का। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांचा बोलबाला, यशस्वी जयस्वालचं वनडे स्टाईल शतक, तर गिलचंही अर्धशतक, तिसऱ्या दिवस अखेर भारताची 322 धावांची आघाडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।